विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत। हे जे नवीन प्रकरण आहे आपल्या अभ्यासक्रमातील अध्यापनातील हे शेवटचं प्रकरण आहे आणि अभ्यासक्रमातला या प्रकरणाचा क्रम आहे 2 क्रमांकाचा। अभ्यासक्रमामध्ये जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये या प्रकरणाचा क्रमांक हा 2 आहे। अभ्यासक्रमामध्ये क्रम जरी 2 नंबरचा जरी असला तरी आपण या प्रकरणाचा विचार सर्वात शेवटी करत आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे भाषिक परिवर्तन, ध्वनी व अर्थ। भाषिक परिवर्तन, ध्वनी व अर्थ हे आपलं शेवटचं प्रकरण आहे। आजपर्यंत आपण अभ्यासक्रमातल्या सर्वच प्रकरणाचा साकल्याने सांगोपांग समग्र पद्धतीने आपण अभ्यास केलेला आहे, अध्यापन केलेलं आहे आणि आज आपण एका शेवटच्या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे। मुलांनो, आपल्याला माहीत आहे आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा मी तशी माहिती टाकलेली आहे। एवढंच नव्हे तर विद्यापीठाचं पत्र सुद्धा टाकलेलं आहे की आपल्या परीक्षा या 13 तारखेपासून सुरू होत आहे। 13 जुलै पुढच्या महिना जुलै आहे। पुढच्या महिन्यातल्या जुलै महिन्यात 13 तारखेपासून आपल्या परीक्षा सुरू होत आहेत। तुमचा अभ्यास, तुमचं वाचन, तुमचं चिंतन हे लवकर व्हावं, कारण परीक्षा अगदी जवळ येऊन थांबलेल्या आहेत। तसा तुम्हाला भरपूर वाचनासाठी, अभ्यासासाठी वेळ होता, तसं तुमचा सर्वांचा अभ्यास झालेला असावा असं मला वाटतं। कारण कोरोना या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांनाच भरपूर वेळ मिळालेला आहे। त्यामुळे माझ्या मते सर्वच विद्यार्थ्यांचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला आहे असं माझं मत आहे, असं मला वाटतं। अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आणि तुमची परीक्षा, सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑफलाईन होणार नाही, तर ती ऑनलाईन होणार आहे। पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना या ऑनलाईन अध्यापनाच्या माध्यमातून सूचित करतो की आपली उद्याची होणारी ही परीक्षा ऑनलाईन MCQ होणार आहे। MCQ पद्धतीने ऑनलाईन परीक्षा होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेला आहे त्या परीक्षा फॉर्ममध्ये आपला अपडेट स्वतःचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID फॉर्ममध्ये नोंदवणं गरजेचं आहे, कारण ही सर्व माहिती तुमच्याच मोबाईलवर येणार आहे। ठीक आहे, आपण आपल्या प्रकरणाला आपण सुरुवात करूयात। त्या प्रकरणाचं नाव आहे भाषिक परिवर्तन, ध्वनी व अर्थ। मुलांनो, हे जे प्रकरण आहे हे प्रकरण भाषा विज्ञानाचं प्रकरण आहे। भाषा विज्ञान आपल्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे भाषा विज्ञान व व्याकरण। ही 12 क्रमांकाची अभ्यासपत्रिका आहे। आता भाषिक परिवर्तन कशाला म्हणतात, भाषिक परिवर्तन म्हणजे काय,
याचाही विचार आपल्याला केला. भाषिक परिवर्तन, भाषिक म्हणजे शब्दशः अर्थ जर विचार केला तर भाषेमध्ये बदल कसा होतो, कशामुळे होतो, ह्यालाच भाषिक परिवर्तन असं ढोबळ शब्दामध्ये आपल्याला म्हणता येईल, सांगता येईल. तर भाषा ही तशी लवचिक आहे. सहज भाषेला आपल्याला वळवता येतं, वाकवता येतं, बदलता सुद्धा येतं. कारण तशा प्रकारची संरचना ही भाषेची निर्माण झालेली आहे. म्हणून भाषा ही परिवर्तनशील आहे. म्हणून आज आपण भाषिक परिवर्तन या प्रकरणाचा आपण विचार करत आहोत. भाषिक परिवर्तन, तुम्ही कुठेही जा, आपण सध्या मराठवाड्यामध्ये आपण वास्तव्य करतो. आपला प्रदेश, आपला रिजन मराठवाडा आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा मराठवाडी बोलीमध्ये सुद्धा आपल्याला बदल पाहायला मिळतो. परभणी हा मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. यात बदल पाहायला मिळतो. मराठवाड्यातलाच एक जिल्हा नांदेडमध्ये सुद्धा मराठी भाषेमध्ये बदल, परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतो. उस्मानाबादमध्ये सुद्धा, लातूरमध्ये, औरंगाबादमध्ये सुद्धा भाषेत बदल आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतो. मुलांनो, तर भाषा म्हणजे काय? भाषा म्हणजे विचारांची देवाणघेवाण करणारी एक पद्धत आहे. आपण दुसऱ्यांसोबत आपण संवाद साधतो, बोलतो. दुसरा व्यक्ती आपल्यासोबत बोलतो, संवाद साधतो. यालाच भाषा असं म्हणतात. विचारांची देवाणघेवाण करणारी पद्धत म्हणजे भाषा. ही अशा प्रकारची आपण एक सर्वसमावेशक अशा प्रकारची आपण या ठिकाणी व्याख्या आपण केलेली आहे, मांडलेली आहे. भाषेची दोन मुख्य अंगे आहेत. एक आहे उच्चार, दुसरा आहे अर्थ. एक आहे उच्चार आणि दुसरा आहे अर्थ. उच्चारालाच ध्वनी असं म्हणतात आणि ध्वनीलाच बोलणे असं म्हणतात. बोलण्यालाच व्यक्त होणे असं सुद्धा म्हणतात. आता मी जे बोलत आहे ते माझ्या मुखातून, माझ्या वाणीतून ध्वनी बाहेर पडत आहे. आता हा जो ध्वनी आहे, हा जो आवाज आहे, हे जे बोलणं आहे, या बोलण्यामध्ये सुद्धा मी ज्या पद्धतीने बोलतो, दुसरा व्यक्ती दुसऱ्याच पद्धतीने बोलतो, तिसरा व्यक्ती तिसऱ्याच पद्धतीने बोलतो. प्रत्येकाच्या मुखेंद्रियाची रचना ही वेगवेगळी आहे. मुखेंद्रियाची रचना जरी सारखी जरी असली तरी आतली जी रचना आहे ती भिन्न आहे, वेगळी आहे. म्हणूनच भाषेमध्ये काय होतं, परिवर्तन होत असतं. म्हणून भाषेची मुख्य दोन अंगे आहेत. पहिला अंग आहे उच्चार, त्याला ध्वनी असं म्हणतात. आणि दुसरा अंग आहे अर्थ. आपण जे बोलतो त्यातून समोरच्या माणसाला काहीतरी बोध झाला पाहिजे. बोध होणे म्हणजे अर्थ व्यक्त होणे. हे अशा प्रकारच्या उच्चारात आणि अर्थात बदल होत जातो, फरक पडतो. यालाच आर्थिक परिवर्तन म्हणतात. भाषिक परिवर्तन आणि आर्थिक भाषिक परिवर्तन यामध्ये भाषेचे दोन घटक आहे, मी आता सांगितलेलं आहे. उच्चार आणि अर्थ. उच्चारात ध्वनी परिवर्तन आणि अर्थ परिवर्तन. प्रत्येक व्यक्ती, हवामान, वातावरण, घरातलं वातावरण कसं आहे, कुटुंबातलं वातावरण कसं आहे, गल्लीतलं कॉलनीतलं वातावरण कसं आहे, त्यानुसार तो भाषा बोलतो.
त्याचं उच्चारशास्त्र, इंग्रजी प्रोनाऊन्सिएशन, फोनेटिक्स हे त्या सभोवतालच्या वातावरणामध्ये त्याची भाषेची जडणघडण कशी झालेली आहे त्यानुसार त्याचं ध्वनी परिवर्तन होत असते मुलांना. आता उदाहरण, परभणीतला मुलगा एखाद्या नांदेड जिल्ह्यामध्ये गेला, तिथली माणसं लगेच ओळखतात, हा कुठला तरी बाहेरचा व्यक्ती आहे. याचं बोलणं वेगळं आहे, याचं उच्चार वेगळा आहे, अभिव्यक्ती वेगळी आहे, सगळं काही वेगळं आहे. याची टोन वेगळी आहे, लकप वेगळी आहे. काही तोंडातल्या तोंडात गुंग करतात, हळू आवाजा बोलतात, दबक्या आवाजा बोलतात, काही नाकातून बोलतात, काही तोंडातून बोलतात, काही स्पष्ट बोलतात, काही अस्पष्ट बोलतात. यालाच ध्वनी परिवर्तन असं म्हणतात. तर आपण सर्वजण मराठवाड्यामध्येच आहोत, पण मराठवाड्यामध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये ध्वनी परिवर्तन कसं आहे पहा. आणि जसं ध्वनी परिवर्तन आहे तसं अर्थपरिवर्तन सुद्धा आहे. जसं एखादा माणूस बोलतो तसंच लिहितो. वेगळ्या पद्धतीने बोलत असेल त्याचा अर्थ जवळपास सारखाच असतो, पण अनोळखी नवख्या माणसाला यातून अर्थ वेगळाच व्यक्त होतो, सूचित होतो असं वाटतं. ही अशा प्रकारची भाषिक परिवर्तनाची संकल्पना आपण पाहिलेली आहे. आणखी आपण भाषिक परिवर्तन सुद्धा आपण कशाला म्हणतात ते आणखी पाहणार आहोत. शब्दांच्या बाह्यांगाचा आणि अंतरंगाचा कालांतराने पडत जाणारा बदल म्हणजे भाषिक परिवर्तन होय. शब्दांच्या बाह्यांगाचा आणि अंतरंगाचा कालांतराने पडत जाणारा बदल म्हणजे भाषिक परिवर्तन होय. आपण बोलतो, बोलणं म्हणजे बाह्यांग आहे, आणि बोलण्याचा मतितार्थ, बोलण्याचा भावार्थ आपण जेव्हा समजून घ्यायला लागतो, जेव्हा आपला त्याचा बोध व्हायला लागतो, जेव्हा गळी उतरायला लागतं, तेव्हा ते अंतरंग आहे. जसं भाषेची 2 अंगी आपण सांगितली, उच्चार आणि अर्थ, त्यालाच ध्वनी आणि अर्थ असे म्हणतात. अशा वेगवेगळ्या कारणामुळे भाषिक परिवर्तन होत असते. ही अशा प्रकारची संकल्पना आपण या ठिकाणी आपण मांडलेली आहे, समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तरी भाषिक परिवर्तनाची कोणकोणती कारणं आहेत, भाषिक परिवर्तन कोणत्या कारणामुळे, कशामुळे होतं, याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. आपल्या प्रकरणाचं नाव आहे भाषिक परिवर्तन, ध्वनी व अर्थ. पहिल्यांदा आपण ध्वनी परिवर्तन का होतं, ध्वनी परिवर्तन कशामुळे होतं, ध्वनी परिवर्तन होण्याची कोणकोणती कारणे आहेत, कोणकोणती कारणमीमांसा आहे, या कारणमीमांसेचा आपण विचार करणार आहोत. यातलं पहिलं कारण आहे मुखेंद्रियाची भिन्नता. पहा, सकृतदर्शनी आपल्या सर्वांचं तोंड, मुख, चेहरा रचना जरी सारखी वाटत असली तरी त्या मुखेंद्रियाच्या आत जे अवयव आहेत त्या अवयवामध्ये बराच बदल आहे. आणि त्याच बदलामुळे जे काही
निर्मितीशीलता झालेली आहे मुखेंद्रियाची, ती भिन्न भिन्न आहे. म्हणून प्रत्येक माणसाचं व्यक्तिपरत्वे बोलणं हे भिन्न आहे, अलग आहे, वेगवेगळं आहे. म्हणून भाषा ही परिवर्तनशील आहे. आणि जे काही उच्चार आहे, ध्वनीलाच उच्चार असं म्हणतात. आणि उच्चाराची वेगवेगळी अनेक कारणे आहेत, अगम्य कारणे आहेत. आणि ही जी कारणे आहेत, या वेगवेगळ्या कारणामुळे भाषेमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतो. आणि व्यक्ती जरी असले, प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये सुद्धा बदल आहे. तर माझा चेहरा हा असा आहे, एखादा दुसरा आहे. माझं बोलणं, माझा आवाज, माझी व्यक्त होण्याची पद्धत, प्रगट होण्याची पद्धत ही भिन्न भिन्न आहे. म्हणून मुखामध्ये बदल आहे, म्हणजेच ध्वनीमध्ये, उच्चारामध्ये सुद्धा बदल पाहायला मिळतो. आता दोन व्यक्ती दिसायला जरी सारखे असले तरी ते सारखे बोलू शकत नाहीत, सारखे उच्चार करू शकत नाही. आणि या व्यक्तींच्या उच्चारातील बदल हा कालांतराने स्पष्ट जाणवतो. म्हणजेच त्याच्या उच्चारामध्ये परिवर्तन आहे. आता उदाहरण जर घ्यायचं असेल आपला, दंते, ओष्ठे, तालवे, स्पर्श हे जे मधले मुखेंद्राची आतील रचना आहे, यामुळेच ध्वनीमध्ये बदल होतो, परिवर्तन होतो. 2 क्रमांकाचा मुद्दा आहे श्रवणेंद्रियाची भिन्नता. श्रवणेंद्रियाची भिन्नता आपण प्रत्येकालाच जन्मताच निर्मिकाकडून कान मिळालेले आहेत. त्यालाच कर्ण आपण म्हणतो, कर्ण. आणि त्या कानाद्वारेच आपण श्रवण करतो. समोरचा माणूस काय बोलतो, काय बोलत आहे, काय सांगत आहे, श्रवण करतो. सर्वांनाच कान सारखे दिलेले आहेत, परंतु समोरचा माणूस जे सांगितलेलं आहे ते सर्वच कानाद्वारे लक्षात राहत नाही. वर्गामध्ये शिकवत असताना, अध्यापन करत असताना बरेच विद्यार्थी पुन्हा विचारतात, काय सांगितलं सर, काय म्हणालात सर, पुन्हा एकदा सांगा सर. पहा, काही विद्यार्थ्यांचं लक्ष, अवधान हे अचूक असतं, 100% असतं. मुलांना एकूण श्रवण केल्यापैकी 1.0 लक्षात असतं. मुलांना 1.0 लक्षात असतं. त्यातही विद्यार्थी पूर्ण विसरून जातात. विद्यार्थी असो, व्यक्ती असो, मानव असो, सर्वच असो. आणि व्यक्ती हे सगळं श्रवण केल्यानंतर आणि तो भाषा आत्मसात करत असतो. आणि ध्वनिग्रहण करण्याची जी क्षमता आहे माणसाची, ही सुद्धा भिन्न आहे मुलांना. जे ध्वनी परिवर्तन होण्यासाठी जी काही वेगवेगळी कारणं आहेत, त्यामध्ये हे कारण आहे श्रवणेंद्रियाची भिन्नता. आणि एखादा कार्यक्रम, एखादं व्याख्यान ऐकल्यानंतर मला जर विचारलं, 2 तास एक व्याख्यान जर ऐकलं असेल, तर मी 2 तास ऐकलेलं व्याख्यान, श्रवण केलेला विचार मी 1 तास सांगू शकतो, एखादा पाऊण तास सांगू शकतो, एखादा अर्धा तास सांगू शकतो, एखादा 2च वाक्य सांगू शकतो. इतकी भिन्नता आहे मुलांना. ऐकताना वाटतं मला सगळं
मी सर्व ऐकलेलं आहे. पण जेव्हा आपण जे काही ऐकलेलं आहे, जे काही श्रवण केलेलं आहे, ते जेव्हा आपण मांडतो, पुन्हा जेव्हा लिहितो, जेव्हा व्यक्त होतो, तेव्हा खूप तफावत दिसायला लागते मुलांनो. हीच श्रवणेंद्रियाची भिन्नता आहे मुलांनो. ज्यांचं श्रवण स्ट्रॉंग आहे, श्रीमंत आहे, भाषिक कौशल्य जी आहेत, 4 भाषिक कौशल्य आहेत मुलांनो. 4: श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. ही 4ही कौशल्ये एकमेकावर अवलंबून आहेत. आपलं श्रवण कसं आहे त्याच्यावरच आपलं बोलणं अवलंबून आहे. भाषण म्हणजे बोलणं, त्यावरच वाचन अवलंबून, त्यावर लेखन अवलंबून आहे. हे एकमेकावर पायऱ्या आहेत मुलांनो. आणि या पायऱ्या जर आपल्या व्यवस्थित असल्या तर आपली भाषा सुद्धा व्यवस्थित असू शकते मुलांनो. त्यामध्ये भिन्न असू शकत नाही. काही विद्यार्थी सर समजा वर्गात काही शिकवले ते चुकीच्या पद्धतीने सांगतात, ते व्यवस्थित आहे, त्याचं लक्षच नव्हतं. काही विद्यार्थ्यांचं लक्ष घरी असतं, इकडं असतं, भरकटत गेलं असतं वगैरे वगैरे. वेगवेगळ्या कारणापैकी श्रवणेंद्रियाची भिन्नता हे कारण आहे. तिसरं ध्वनी परिवर्तनाचं कारण आहे अपूर्ण अनुकरण. आपण पूर्णपणे आपण पाहत नाही, बघत नाही, अर्धवट आपण पाहतो, ऐकतो. आपण 100% जर कॉन्सन्ट्रेशन ठेवून जर ऐकलं तर आपण जशाच तसं आपण बोलू शकतो, जशाच मांडू शकतो. पहिला व्यक्ती एक बोलतो, दुसराच ऐकतो, तिसराच ऐकतो, चौथाच अशा पद्धतीनं तो अनुकरण करतो. म्हणतो नाही मला असं सांगितलेलं आहे. मुळातला जो विचार आहे तो विचार बाजूलाच राहतो. एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला, चौथ्यानं पाचव्याला असं एकमेकाला सांगत ह्यानं त्याला, त्यानं ह्याला प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये थोडा बदल होत जातो. आणि जे मूळ विचार आहे तो मूळ विचार बदलून जातो मुलांना. हे अपूर्ण अनुकरण. आपण पूर्ण ऐकत नाही, 100% आपण ऐकत नाही. त्यामुळे हे अशा प्रकारचा बदल, अशा प्रकारचे परिवर्तन आपल्याला जागोजागी दिसून येतात. चौथा मुद्दा आहे आळस. माणूस हा मुळात आळशी प्राणी आहे. आणि जी आपली भाषा आहे त्या भाषेचा उच्चार स्पष्टपणे करत नाही, काटेकोरपणे करत नाही. त्यामध्ये काय आड येतो? मग आळस आड येतो, कंटाळवाणेपणा आड येतो. कधी लढेवाळपणे बोबडं बोललं जातं, कधी नाटकी स्वरूपामध्ये बोललं जातं. मग तसंच मग लहान लेकरं सुद्धा ऐकतात. घरात आई वडील कसं बोलतात, एखादा माणूस कसा बोलतो, त्यातल्या खेड्यातली माणसं, अडाणी माणसं, अशिक्षित माणसं उच्चाराच्या बाबतीत बेफिकर असतात, पूर्णपणे बेफिकर असतात. ते कशाही पद्धतीने जसं तोंडात येईल, मुखात येईल तसं उच्चार करतात. पण ती मुद्दाम करत नाहीत ग्रामीण भागातली माणसं. त्यांच्या बोलण्यामध्ये सहजता, नैसर्गिकता येते. परंतु आपल्या बोलण्यामध्ये बदल होत आहे, भाषेची हेळसांड होत आहे, भाषेची वाट लागत आहे. आपण चुकीच्या पद्धतीने आपण बोलत आहोत असं त्यांना काहीच वाटत नाही. ते अशिक्षित, बोलून चालून अशिक्षित माणसं आहेत. परंतु
काही शिकलेली माणसंसुद्धा, अशिक्षित माणसंसुद्धा त्यांच्यावर इतका पगडा झालेला असतो ऐकून ऐकून, की ती सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच वळणानं बोलायला लागतात. त्यांचं त्या भाषेच्या बदलाचं कारण आळस आहे, परंतु त्या भाषेमध्ये जो विस्कटपणा येत आहे त्याची ही कारणं वेगवेगळी आहेत मुलांना. 5 क्रमांकाचं कारण आहे उच्चार सौकर्य. पहा, उच्चार सौकर्य. बऱ्याच लोकांना अचूक, स्पष्ट, खणखणीत उच्चार करण्यासाठी कष्ट घ्यावेशी वाटत नाहीत. त्याची तयारी नसते. कमीत कमी कष्टामध्ये तो सहज भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि काही शब्दांचे उच्चार हे कठीण असतात, स्पष्ट असतात, आणि जे जे कठीण आहे ते टाळलं जातं. मधला भाषेमध्ये सुद्धा मधला मार्ग निवडला जातो. आणि अशा प्रकारची ही उच्चार सौकर्यता ही भाषा बदलण्यासाठी ही कारण ठरत आहे. आणि ही ध्वनी परिवर्तनाची जी रचना आहे, संरचना आहे, ही नेहमीच आपण पाहत आलेलो आहोत. पुढचं कारण आहे अनुवंशिक गुण. अनुवंशिक गुण. काही अनुवंशिक गुण येतात, काही याला इंग्रजीत हेरिडिटी म्हणतात. आजोबाकडून वडिलाकडे, वडिलाकडून मुलाकडे, मुलाकडून नातवाकडे, याला अनुवंशिक गुण म्हणतात. वडील जर बोबडं बोलत असतील, तोतर बोलत असेल, तर मुलगा सुद्धा तसं बोलतो. काही लोकांच्या बाबतीत अनुवंशिकता आहे. पण भाषा हे साधन असं आहे की ती भाषा आत्मसात करावी लागते, ती भाषा शिकावी लागते, प्रयत्नपूर्वक ती बोलावी लागते. भाषा ही एका पिढीकडून, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे, दुसऱ्या माणसाकडून तिसऱ्या, किंवा एका कुटुंबाकडून दुसऱ्या कुटुंबाकडे ती भाषा ही संक्रमित होणारी बाब नाही. तर ती आत्मसात ग्रहण करणारी ही भाषा आहे, ती आपल्याला ग्रहण करावी लागते. आणि बऱ्याच भागामध्ये ही अनुवंशिकता कुटुंबामध्ये, घरामध्ये पाहायला मिळते. आणि बरेच माणसं, प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. तर खानदेशातल्या लोकांची बोलण्याची पद्धती वेगळी आहेत. तर बहिणाबाईच्या साहित्याची जर आपण साहित्याच्या भाषेचा जर विचार केला, मन वढाहे वढाहे, येच्या ठिकाणी आपण मराठीमध्ये ळ म्हणतो, ओढाळ. ळच्या ऐवजी खानदेशामध्ये येचा वापर केला जातो. मन वढाये वढाये, आपण ओढाळ ओढाळ म्हणतो. मन वढाये वढाये, किती हाकाय हाकाय, हाकाल च्या ऐवजी त्या ठिकाणी ये हा शब्द वापरलेला आहे. हे अशा पद्धतीचे अपभ्रंश अनुवंशिक पद्धतीने सुद्धा पाहायला मिळतो. जसं बहिणाबाई बोलतात तसंच लिहितात, त्या प्रदेशातली माणसं सुद्धा त्याच पद्धतीने अनुवंशिक पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करतात. पण हा जो गुण आहे हा अनुवंशिक गुण आहे, परंतु जो भाषा बदलासाठी तो कारण झालेला आहे. तर लेखन पद्धती, आपण जसं श्रवण करतो तसंच बोलतो, जसं बोलतो तसंच वाचन करतो, आणि जसं वाचन करतो आपण तसंच लिहिण्याचा प्रयत्न करतो. ही लेखन पद्धतीची एक सूत्र आहे. आपण व्यवस्थितपणे जर ऐकलं, आपण व्यवस्थितपणे बोलतो, अचूक बोलतो,
जसं बोलतो आपण तसंच वाचतो, आणि जसं वाचतो तसंच आपण लिहिण्याचा प्रयत्न करतो पुन्हा. तर पुढचं कारण आहे आघात. प्रत्येक व्यक्तीच्या ध्वनी उच्चारणाची एक पद्धत आहे. आपण बोलत असताना आपल्या फुफ्फुसातून ही हवा बाहेर पडत असते. पहा, हवा बाहेर पडल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. हवा जेव्हा जेव्हा बाहेर पडत नाही तेव्हा तेव्हा आपलं तोंड, आपलं मुख बंद असतं मुलांना. आणि जेव्हा जेव्हा आपण बोलतो आपण तेव्हा तेव्हा आपलं तोंड उघडं असतं, आणि तेव्हा ती हवा बाहेर पडते, बाहेर पास होत असते. कधी कधी काही शब्द उच्चारत असताना हवा आवश्यकतेपेक्षा जास्त बाहेर पडते, कधी कधी कमी पडत असते. यालाच आघात असं म्हणतात. आणि ते आपलं जे बोलणं आहे सगळं काही फुफ्फुसावर अवलंबून आहे. काही माणसं जास्त आघात, जास्त दबा देऊन बोलतात, काही मोकळं बोलतात, काही गुणगुणी सुद्धा करतात. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल जाणवतो. या बदलाचं कारण हेच आघात. पुढचं कारण आहे सादृश्य. दोन वेगळ्या भाषेत, मराठी भाषा आहे आणि हिंदी भाषा आहे, गुजराती आहे. मराठी, हिंदी, गुजराती या भाषांची लिपी देवनागरी आहे. देवनागरी लिपी असल्यामुळे बोलण्यामध्ये, उच्चारामध्ये भाषा जरी भिन्न असली तरी बऱ्याच शब्दांच्या बाबतीमध्ये सादृश्यता जाणवते, सारखेपणा जाणवतो, कारण लिपी एक असल्यामुळे. आणि दोन शब्दातील ध्वनी सादृश्यामुळे त्यातील एखाद्या शब्दांच्या ध्वनीत परिवर्तनही होऊ शकतो. पहा, तर उदाहरणामध्ये संस्कृतमधील द्वादश या शब्दाशी साम्य असल्यामुळे एकादश या हा शब्द मराठीत रूढ आहे. पहा, द्वादश आणि एकादश असे बरेच शब्द सारखे आपल्याला जाणवतात, आणि बरेच शब्द अशा प्रकारच्या सारखेपणात आपल्याला जाणवतात. त्यानंतरचं कारण आहे व्यवसाय. तर एखादा लोहार आहे, सुतार आहे, चांभार आहे, सोनार आहे, या प्रत्येक व्यावसायिकांचे भाषेतली शब्द ही वेगवेगळी, कारण ते शब्द त्या व्यवसायामध्ये त्यांना वापरावेच लागतात. त्याशिवाय तो व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. व्यवहारच पूर्ण होऊ शकत नाही. आपण घरातले, कुटुंबातले, समाजातले, इतर समाजातले शब्द आपण त्या ठिकाणी जर बोलायला लागलो, ते समजणार सुद्धा नाही, व्यवहार पूर्ण होणार नाही. त्यामुळे तिथं सुद्धा व्यवसायामध्ये व्यवसाय भिन्नत्व, भाषा बदलताना, शब्द बदलताना आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ रापी हा जो शब्द आहे, चांभाराकडे हा शब्द वापरला जातो, तर चांभाराकडे हा रापी हे अवजार असतं, मग त्या ठिकाणी वापरावं लागतं. खिळा आहे, हातोडा आहे, फावडा आहे, खोरा आहे, हे शब्द प्रत्येक व्यवसायामध्ये वेगवेगळे येतात, आणि त्यातूनच ध्वनी परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर भौगोलिक परिस्थिती आहे, हे सर्वात महत्त्वाचं कारण जर असेल भाषा ध्वनी परिवर्तनाचं, ही भौगोलिक परिस्थिती आहे मुलांना. वातावरण, पाणी, हवा,
त्यानुसार भाषा उच्चारली जाते, भाषा बोलली जाते आणि त्यानुसार त्यामध्ये आपल्याला बदल जाणवतो. तास आणखी कारण आहे भाषेचं स्थलांतर किंवा देशत्याग. स्थलांतर नैसर्गिक आपत्तीमुळे, भूकंपामुळे, दुष्काळामुळे, युद्धामुळे स्थलांतर केलं जातं. तेव्हा त्या प्रदेशामध्ये जी भाषा लोक बोलतात, मग ती भाषा आणि ज्या ठिकाणी जाऊन राहतात तिथली भाषा, त्यामध्ये असा बदल होऊन जातो मला. तर मला तर सध्या कोणतीच भाषा अशी शुद्ध राहिलेली नाही. जवळपास सर्वच भाषा संमिश्र झालेल्या आहेत, मिक्सअप झालेल्या आहेत, भेसळ झालेल्या भाषेच. मराठीमध्ये सुद्धा आपण बरेच इंग्रजी शब्द वापरतो, हिंदी शब्द वापरतो. तर काही युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा आपत्तीमुळे किंवा दुष्काळामुळे लोक या राज्यातून त्या राज्यात येतात. आता काही व्यवसायानिमित्त दुसऱ्या राज्यातून आपल्या राज्यामध्ये लोक स्थलांतर झाले आहेत. किंवा आपल्या महाराष्ट्रातली माणसं कर्नाटकमध्ये, गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये समजा गेले, तर त्यांची जी भाषा आहे त्यामध्ये बदल होते. त्या भाषेचा परिणाम तिथल्या लोकांवर सुद्धा होतो, तिथल्या भाषेवर सुद्धा होतो. हे अशा प्रकारची वेगवेगळी कारणं आहेत. त्यानंतर भिन्न भाषिकांचे सानिध्य हे कारण आहे. त्यानंतर शेवटचं कारण आहे मादक पदार्थ. जे जास्त तेलकट खातात, काही लोक जी मादक, ज्यामध्ये जास्त चरबी आहे, जे मादक पदार्थ जास्त सेवन करतात, अशाच लोकांच्या बोलण्यामध्ये सुद्धा बदल जाणवतो. आणि जास्त मादक पदार्थ सेवन केल्यामुळे मेंदूमध्ये बदल होतो. आपल्या शरीरामध्ये नियंत्रण ठेवणारी जर बाब असेल, रिमोट कंट्रोल फक्त मेंदूच आपल्या सगळ्या बाबतीत कंट्रोल करतं. आणि ह्या अति मादक पदार्थ सेवनामुळे माणसामध्ये एक मेंदूमध्ये विकृती निर्माण होते. त्यामुळे उच्चारात फरक पडतो. काही बोबडं बोलतात, काही तोत्र बोलतात लोक. अशा प्रकारचे वेगवेगळे परिणाम त्यामध्ये प्रकाशाने दिसून येतात, बदल दिसून येतात. अशा प्रकारची वेगवेगळी आपण या ठिकाणी ध्वनी परिवर्तनाची आपण कारणं पाहिलेली आहेत. आणि आपण उद्याच्या तासिकेला, आजच्या तासिकेला आपण ध्वनी परिवर्तनाची कारणे पाहिली आहेत. आपण उद्याच्या तासिकेला अर्थ परिवर्तनाची कारणे सुद्धा पाहणार आहोत. अर्थ परिवर्तनाची कारणे, त्याचा आपण विचार उद्याच्या तासिकेला करणार आहोत. धन्यवाद.